लाईव्ह झालो आहोत का आपण? मला येस. नोटिफिकेशन नाही दिसत आहे खरं तर. मानसी, आपण लाईव्ह आहोत. यू कॅन स्टार्ट ओके, नाऊ. ओके. नमस्कार. मी आजच्या फ्रायडे फिनटॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझं नाव आहे मानसी भालेराव आणि माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. दर शुक्रवारी एक नवीन विषय, एक नवीन चर्चा तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पर्सनल फायनान्स विषयी, इन्व्हेस्टमेंट विषयी तुमच्याबरोबर चर्चा करतो आम्ही. आजचा एक खरं तर खूप इंटरेस्टिंग विषय आहे आमचा. तो म्हणजे एफ-डी पेक्षा तिप्पट व्याज देणारे फंड्स. गेली अनेक वर्ष आपण एफ-डी मध्ये इन्व्हेस्ट करतो आहोत. पण मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या हे लक्षात आलं आहे की एफ-डी मधून मिळणारे व्याज हे कमी कमी होत चालले आहे. तर याही पेक्षा जास्त, एफ-डी पेक्षाही जास्त तिप्पट व्याज देणारे असे कोणते फंड्स आहेत? आज आपण हे जाणून घेऊयात. उन्मेष सर. येस. तर तिप्पट व्याज म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठला अंदाज आला ते मला माहिती नाही. बऱ्याच जणांना एफडीचे व्याज माहिती असतील असं मी समजून चालतोय. बरोबर आहे. तर आपण त्याचा थोडासा आधी आढावा घेऊया की एफडीचं व्याज दर आता किती आहेत आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला खरंच तिप्पट व्याज देणारे काही फंड आहेत का हे आपण बघूया आणि असतील तर ते कुठले आहेत हे पण आपण बघूया. ओके. पण व्याजदर सांगण्याच्या आधी मी थोडंसं 2-3 वर्ष मागे घेऊन जातो. 2-3 वर्षांपूर्वी आपल्या इकॉनॉमीमध्ये व्याजदरच मुळात कमी होते आणि त्यावेळी एफडीच्या व्याजाचा दर साधारणतः 6% आसपास होता. 6, सव्वा 6, 6.5%. पण मागच्या बरोबर. काही दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे इन्फ्लेशन वाढलेलं आहे, महागाईचे दर वाढलेले आहेत आणि जगभरामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती आहे. अशा वेळी जनरली कुठल्याही इकॉनॉमीमध्ये व्याजदर वाढतात आणि जेव्हा इकॉनॉमीमध्ये व्याजदर वाढतात तेव्हा तेव्हा एफडीचे पण व्याजदर वाढतात. तर मागच्या हम्म. या 2 वर्षांमध्ये एफडीचे सुद्धा व्याजदर वाढलेले आहेत. तर ते साधारणतः 6%वरून काही बँकांमध्ये 7.5%, काही बँकांमध्ये 8%, काही बँकांमध्ये 8.5% आणि अगदी आपण कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजमध्ये गेलो तर अगदी 9-9.25% पण व्याजदर आता एफडी मध्ये आहेत. पण हम्म. मी आता जे बोलतोय ते याच्या तिप्पट बोलतोय. म्हणजे काय, जर मी हम्म. 8% म्हटलं तर 8-24% व्याजदर किंवा 9% जर म्हटलं तर 9-27% व्याजदर कुठल्या फंडांमध्ये आपल्याला मिळू शकतात का? मी जेव्हा हम्म. फंड हम्म. म्हणतोय तेव्हा याचा अर्थ म्युच्युअल फंडला मी रेफर करतोय आता. काय बरोबर. जनरली आपण बऱ्याचशा अशा चर्चा करतो की इतकं व्याज मिळेल, एवढे एवढ्या पैशांचे एवढे पैसे होतील. पण खरंच हम्म. एवढं व्याज आपल्याला मिळतं का? खरंच एवढे रिटर्न्स कुठले फंड देतात का? तर मी आज हम्म. तुम्हाला नाव घेऊन सांगणार आहे की कुठले असे फंड आहेत, ज्या फंडांनी एफडी पेक्षा तिप्पट व्याज दिलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये. तर मी त्या बरोबर. फंडांची आधी नावं वाचून दाखवतो. म्हणजे आपण हात कंगन को आरसी क्या या म्हणीपासून आपण सुरुवात करू. हम्म. ती म्हण सगळ्यांना माहिती असेल की मी इथे प्रूव्ह करून देतोय तिप्पट व्याज देणारे फंड आहेत आणि ते फंड कुठले आहेत बरोबर. ही सुरुवात करू आणि मग पुढच्या विषयाकडे आपण वळूया. तर आधी फंडांची नावं घेतो मी. जनरली ना 2 कॅटेगरीज अशा आहेत म्युच्युअल फंडामध्ये ज्या खूप अग्रेसिव्ह मानल्या जातात आणि अशा या 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या अशा प्रकारचे रिटर्न्स आपल्याला देऊ शकतात. या 2 कॅटेगरीज म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरी आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरी. तर या 2 कॅटेगरीमधले मी काही फंड निवडले आहेत ज्या फंडांनी तिपटीपेक्षा जास्त व्याज आपल्याला दिलेलं आहे. तर मी एक-एक करून नाव घेतो. मे बी आपले जे व्ह्युअर्स आहेत जे खूप क्युरियस आहेत अशा प्रकारच्या फंडांविषयी जाणून घेण्यासाठी, ते कदाचित ते नावं टिपून पण घेऊ शकतात त्यांचं आता हे बघत असताना. तर त्यातला पहिला हम्म. जो फंड आहे त्या फंडचं नाव आहे क्वांट मिड कॅप फंड. क्वांट ही एक म्युच्युअल फंड कंपनी आहे आणि त्यांचा जो मिड कॅप फंड आहे, त्यांनी जो परतावा दिलेला आहे, तो 3 वर्षांचे एव्हरेज रिटर्न्स 3 वर्षांचे एव्हरेज रिटर्न्स आहेत 38.39%. हम्म. 38.39%. सो मी 38.39% हे इयर ऑन इयर रिटर्न्स सांगतोय 3 वर्षांसाठीचे. म्हणजे 3 वर्षांचे मिळून वार्षिक 38 म्हणजे वार्षिक. ओके. येस. ओके. म्हणजे 38 गुणिले 3 एवढे रिटर्न्स त्यांनी 3 वर्षांमध्ये दिलेले आहेत. 38% हे वार्षिक परतावा आहे हा. आणि तोच ॲव्हरेज जर मी कॅल्क्युलेट केला 5 वर्षांचा, तर 5 वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कोव्हिडमुळे एक मोठा फॉल खाली आला होता आणि कोव्हिडच्या हम्म. वेळी मार्केट साधारणतः 45% खाली आलेलं होतं. हे जे बरोबर. खाली येणं आहे मार्केटचं ते पचवून सुद्धा, ते पचवल्यानंतर सुद्धा या फंडानी जे इयर ऑन इयर रिटर्न्स दिलेले आहेत ते 18.25% आहेत. तर हम्म. 18.25% रिटर्न्स म्हणजे हे सुद्धा साधारणतः एफडीच्या तिपटीच्या जवळपास आहेत. 3 वर्षांमध्ये तर अगदी. 38% म्हणजे तिपटीपेक्षा कैक जास्त आहेत ते.
पण अगदी मी 5 वर्षांचं ऍव्हरेज जरी पकडलं, जे आपण पकडायला पाहिजे लॉजिकली, तरी सुद्धा याचे 18.25% रिटर्न्स क्वांट मिड कॅप या फंडाने दिलेले आहेत. आपण दुसऱ्या नंबरच्या फंडाकडे वळूया. पीजीआयएम इंडिया मिड कॅप फंड. हा पीजीआयएम इंडियाचा मिड कॅप फंड जो आहे, त्यांनी मी 3 वर्षांचा जर कालावधी पकडला तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 40% रिटर्न्स इयर ऑन इयर दिलेले आहेत. म्हणजे दरवर्षीचा परतावा 40%, याप्रमाणे 3 वर्षांचा मिळून परतावा 120% त्यांनी दिलेला आहे. आणि तसंच मी जर 5 वर्षांचा कालावधी पकडला तर यातलं 1 वर्ष अतिशय वाईट गेलं होतं, कारण की कोविड आला होता परत मध्ये. पण हा कोविडचा जो काही निगेटिव्ह पिरियड आहे, हा निगेटिव्ह पिरियड पचवून सुद्धा या फंडांनी 16.57% वार्षिक परतावा आपल्याला दिलेला आहे. वर्षानुवर्ष 16% असं आपण म्हणतोय. म्हणजे 5 वर्षांमध्ये साधारणतः 80% रिटर्न्स याचे झालेले आहेत. 80%च्या वरच होतील ते. तिसरा जो फंड आहे तो आहे मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड. आपण आता मिड कॅप कॅटेगरी विषयी बोलतोय, म्हणून मी मिड कॅप फंडांची सगळी नावं सांगतोय. आता त्या ठिकाणी मला एक नमूद करावं असं वाटतं, की कुठल्याही म्युच्युअल फंडांमध्ये मी एवढे रिटर्न्स सांगतो याचा अर्थ पुढेही एवढे रिटर्न्स येतील ही खात्री नसते. हे रेग्युलेटर आपल्याला सांगायला सांगतो की कुठलाही पास्ट परफॉर्मन्स हा फ्युचर परफॉर्मन्सची गॅरंटी नसतो. पण हे आपण आता जे जाणून घेतोय ते फक्त पास्ट परफॉर्मन्स विषयी जाणून घेतोय. याचा अर्थ हा आहे की याच्या पुढे एवढे रिटर्न्स येतीलच असं नाहीये. जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला विचारून आपण करावी. सो हे ऐकत असताना कुठलीही दिशाभूल होऊ नये म्हणून हे मला देणं, हे जे डिस्क्लेमर आहे देणं आवश्यक वाटतं. तर परत तुम्ही मोतीलाल ओसवाल फंडाकडे. मोतीलाल ओसवालचा जो फंड आहे त्यांनी 3 वर्षांचा जर मी विचार केला तर 3 वर्षांमध्ये 39.52% रिटर्न्स वर्षानुवर्ष म्हणजे दरवर्षीचे दिलेले आहेत. इयर ऑन इयर रिटर्न्स किंवा अॅन्युअल रिटर्न्स त्याला म्हणूया. आणि जर मी 5 वर्षांचा कालावधी पकडला, जसं कोविड याच्यामध्ये पण येऊन गेला, तर 15.5%, अगदी प्रिसाईज सांगायचं झालं तर 15.34% रिटर्न्स या फंडाने आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवरती मागच्या 5 वर्षांमध्ये दिलेले आहेत. आता कोणाला तरी असं प्रश्न पडला असेल ना, की 3 वर्षांचे रिटर्न्स तुम्ही इयर ऑन इयर बेसिसवरती 39% सांगताय आणि 5 वर्षांचे रिटर्न्स तुम्ही इयर ऑन इयर बेसिसवरती 15.34% सांगताय. मग एवढा फरक का? तर हा फरक बेसिकली का येतोय? कारण की कोविडमुळे जे मार्केट पडलं होतं ते 45% खाली पडलं होतं. आणि त्या पिरियडमध्ये खरं सांगायचं तर मिड कॅप किंवा स्मॉल कॅप ह्या कॅटेगरीचे जे स्टॉक्स आहेत किंवा फंड्स आहेत ते ऑलमोस्ट 55 ते 60% खाली पडले होते. मग या 39% जेव्हा त्यांनी 3 वर्षांमध्ये रिटर्न्स दिलेले, तेव्हा हा जो 50, 55 किंवा 60% जो फॉल आहे किंवा निगेटिव्ह रिटर्न्स आहेत ते त्याच्यामध्ये फॅक्टर इन झालेले नाही आहेत. कारण कोविडला आता 3 वर्ष होऊन गेले म्हणून. पण 5 वर्षांचा जो पिरियड आहे त्या 5 वर्षांच्या पिरियडमध्ये मात्र तो जो काही 60% किंवा 55% तो फॉल होता कोविडचा, तो फॉल पण कन्सिडर झालेला आहे. म्हणून 5% रिटर्न्स हे त्या मानाने तुम्हाला कमी वाटतील. निपॉन इंडिया ग्रोथ फंड हा असाच दुसरा फंड आहे ज्यांनी 3 वर्षांचा जर विचार केला तर इयर ऑन इयर 36% आणि 5 वर्षांचा जर विचार केला तर 14.5% रिटर्न्स दिलेले आहेत. ऍक्सिस मिड कॅप फंड 3 वर्षांचा जर विचार केला तर इयर ऑन इयर 25% आणि 5 वर्षांचा जर विचार केला तर इयर ऑन इयर 14.5% रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. आता मिड कॅप कॅटेगरीकडून मी स्मॉल कॅप कॅटेगरीकडे वळतो आणि त्यातले सुद्धा काही फंड्स असे आहेत ज्या फंड्सनी खूप एक्सेप्शनल रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. ते फंड कुठले ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. स्मॉल कॅप ही थोडीशी अग्रेसिव्ह कॅटेगरी मानली जाते मिड कॅपच्या कंपॅरिझन मध्ये. तर क्वांट स्मॉल कॅप फंड जो आहे त्यांनी 3 वर्षांचा जर आपण विचार केला तर 64.45% रिटर्न्स मागच्या 3 वर्षांमध्ये इयर ऑन इयर बेसिसवरती दिलेले आहेत. आणि 5 वर्षांचा जर मी विचार केला तर 24.31% रिटर्न्स त्यांनी इयर ऑन इयर बेसिसवरती दिलेले आहेत. अगेन 5 वर्षांमध्ये कोविडचा इम्पॅक्ट फॅक्टर इन होऊन सुद्धा या फंडनी 24.31% रिटर्न्स इयर ऑन इयर बेसिसवरती दिलेले आहेत. ऍक्सिस स्मॉल कॅप फंड मध्ये 37.09% रिटर्न्स 3 वर्षांसाठी आणि 5 वर्षांसाठी इयर ऑन इयर ऍव्हरेज 18.5%. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड मध्ये तोच 48.99% म्हणजे अगदी 49% इयर ऑन इयरचा रिटर्न्सचा त्याचा रेकॉर्ड आहे मागच्या 3 वर्षांचा. आणि तोच 5 वर्षांचा साधारणतः 17.25% रेकॉर्ड आहे. कोटक स्मॉल कॅप फंड मध्ये 44.41% 3 वर्षांच्या कालावधीसाठी जर मी बघितलं तर इयर ऑन इयर.
आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी जर मी बघितलं तर 15.5% इयर ऑन इयर रिटर्न्स आहेत. आणि तसंच शेवटचा मी आता सांगणारा फंड जो आहे तो SBI स्मॉल कॅप फंड आहे, ज्या फंडामध्ये 3 वर्षांचे जे रिटर्न्स आहेत ते इयर ऑन इयर बेसिसवरती 39% आणि 5 वर्षांच्या बेसिसवरती 14.68% इयर ऑन इयर बेसिसचे रिटर्न्स आहेत. मानसी. ओके. सर, खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं आपल्याला, की एखाद्या फंडने 39% रिटर्न दिले किंवा इयर ऑन इयर 50% रिटर्न दिले. पण अगदी सर्वसामान्य इन्व्हेस्टरला जो प्रश्न पडू शकतो, की मी जर अमुक एक रक्कम गुंतवली, तर नेमके मला किती मिळाले? हे पर्सेंटेज एवढे वाढले, म्हणजे नेमके माझे पैसे किती वाढले? ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मला नक्की सांगायला आवडेल, अगदी आकड्यांमध्ये सांगायला आवडेल मला, की किती पैसे जर गुंतवले असते तर किती आपले पैसे झाले असते. बरोबर तर आहे. आपण थोडीशी आकडेवारी इथे करूया. आकडेवारी करत करत मी तुमच्याशी आता बोलणार आहे. आपण आधी त्या फंडांच्या रिटर्न्समध्ये जाण्याच्या आधी आपण एफडीचे रिटर्न्स काय असले असते त्याकडे आपण आधी जाऊया. आणि मग आपण सॉरी, एफडीच्या रिटर्न्सकडे आधी जाऊया आणि मग फंडांचे रिटर्न्स आपण बघूया. तर येस. एखादी एफडी जर आपण 7% घेतली असती आणि ते 7% जर आपण 10 लाख रुपये गुंतवले असते साधारणतः 5 वर्षांच्या कालावधीसाठी, तर आपले पैशांचे जे रिटर्न्स आहेत ते पैशांचे रिटर्न्स झाले असते, म्हणजे किंवा त्या पैशांची 10 लाख रुपयांची जी व्हॅल्यू आहे ती झाली असती 14.10 लाख रुपये. 10 लाख रुपयांचे 14 लाख रुपये साधारणतः आपले झाले असते 5 वर्षांमध्ये. पण हेच ओके. पैसे जर एखाद्या व्यक्तीने क्वांटच्या मिड कॅप फंडमध्ये, एक मिनिट, मी रिटर्न्स कुठले घेतलेत मी जस्ट चेक करतो. स्मॉल कॅप घेतलाय की मिड कॅप घेतलाय, सॉरी, हा क्वांटचा स्मॉल कॅप फंड मी इथे कन्सिडर करतोय आता. तर क्वांटच्या स्मॉल कॅप फंडनी 5 वर्षांचे जे वार्षिक परतावा दिलेला आहे तो 24.31%चा आहे. मग एखाद्या व्यक्तीने क्वांट फंडमध्ये 24.31%चा परतावा जर घेतला असता आणि अशा याच्यामध्ये त्यांनी 10 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असते तर त्या 10 लाख रुपयांचे 32.50 लाख रुपये झाले असते 5 वर्षांमध्ये. म्हणजे रुपी तर टर्म्स तसं मध्ये हा खरंच खूप डिफरन्स आहे, की 14 लाख म्हणजे कुठे आणि 32 लाख कुठे. खरी गोष्ट आहे. म्हणजे एका ठिकाणी एफडी मध्ये 14.10 लाख रुपये मिळत आहेत आणि त्याच ठिकाणी जर आपण क्वांटच्या स्मॉल कॅप फंडामध्ये तेवढेच पैसे गुंतवले असते तर त्याचे 32.50 लाख रुपये झाले असते. ओके. तसंच पीजीआयएमचा जो मिड कॅप फंड आहे, एक मिड कॅप फंडचं पण आपण कॅल्क्युलेशन बघूया. तर पीजीआयएमचा जो मिड कॅप फंड आहे त्यांनी 5 वर्षांचा जर वार्षिक परतावा मी काढला तर तो 16.57% वार्षिक परतावा दिलेला आहे 5 वर्षांच्या कालावधीमध्ये. त्यामध्ये जर 10 लाख रुपये कोणी इन्व्हेस्ट केले असते तर त्या 10 लाख रुपयांचे 22.50 लाख रुपये आतापर्यंत झाले असते. म्हणजे मी ओके. मिड कॅप कॅटेगरी पण सांगितली, स्मॉल कॅप पण सांगितली आणि एफडी पण सांगितले. तर एवढा मोठा फरक या तिप्पट रिटर्न्समुळे पडू शकतो आपल्या पैशांच्या गुंतवणुकीवरती. आता एक फक्त यात अजून एक फॅक्टर सांगतो, की एखादा व्यक्ती जर 30%च्या टॅक्स स्लॅबमध्ये असेल, थोडासा टॅक्सेशनचा अँगल पण आपण याच्यामध्ये बघूया. तर एखादा व्यक्ती जर 30%च्या किंवा 20%च्या टॅक्स स्लॅबमध्ये असला असता तर एफडी मध्ये त्यांनी जे 14.10 लाख रुपये त्याचे झालेले आहेत, 10 लाखाचे 14.10 लाख, त्यातलं 4.10 लाख रुपये हे व्याज आहे. त्या 4.10 लाख रुपयांच्या व्याजावरती त्याला त्याच्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे व्याज टॅक्स लागला असता. बरोबर. समजा स्लॅब त्या व्यक्तीचा जर 30%चा आहे तर 4 त्रिक 12 म्हणजे साधारणतः 1,20,000 रुपयांचा तर त्यांना टॅक्सच लागला असता एफडीच्या नक्कीच लागलं. व्याजावरती. पण हेच व्याजाचं जे गणित आहे ते व्याजाचं गणित म्युच्युअल फंडामध्ये थोडंसं वेगळं पडतं. व्याजाच्या म्हणजे टॅक्सेशनचं गणित असं मला म्हणायचंय. सो व्याजावरती लागणारा जो टॅक्स आहे त्याचं गणित म्युच्युअल फंडावरती थोडंसं वेगळं पडतं. या ठिकाणी आपल्याला जो टॅक्सेशनचा रेट लागतो तो 10%चाच लागतो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या स्वरूपामध्ये. तर आपल्याला जे द्यावे लागले असते 10% ते 32.5 लाख रुपयांवरती 10% म्हणजे 3.2 लाख रुपीज एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागला असता. आता तुम्ही म्हणाल तिकडे तर मला 1,20,000 रुपये भरावे लागले, इथे तर मला 3,20,000 रुपये भरावे लागतायत. अहो बरोबर आहे, 3,20,000 रुपये भरावे लागतायत, पण आपण इथे कितीवरती 3,20,000 रुपये, सॉरी 3,20,000 पण नाही, 2,20,000च, कारण त्यातला मुद्दल आपण बाजूला काढूया 10 लाखाची, म्हणजे आपला जो प्रॉफिट आहे तो 22 लाख रुपयांचा आहे. तर हो, 22 लाख त्यात सुद्धा सर रुपयांचा 1 लाखावरती टॅक्स नाही लागणार. सो तो 1 लाखाचं एक्झम्पशन पण आपल्याला वापरता येईल. लाखाचं एक्झम्पशन पण आहे. तर आपल्याला येस. 10 लाख रुपयांची मुद्दल बाजूला निघाली, 1 लाख रुपयांचा वरती टॅक्स माफ आहे, म्हणजे ते 1 लाख रुपये पण बाजूला निघाले, म्हणजे व्याज आपलं होतं ते 21,50,000 बरोबर. रुपये.
तर 21,50,000 रुपयांवरती बरोबर. आपल्याला जे टॅक्स लागणार आहे तो 10% लागणार आहे. म्हणजे 2.10 लाख रुपयांचा टॅक्स आपल्याला त्याच्यावरती लागणार आहे. दोन तर लाख. तो निश्चितच एफडी पेक्षा इथे जास्त आहे, पण एफडी पेक्षा बरोबर. जास्त आहे, पण त्या ठिकाणी तुमचं व्याज किती जास्त आहे? 21,50,000चं व्याज आहे. तिथे फक्त 4.10 लाखाचं व्याज होतं. त्याच्यावरती आपण 1,20,000 रुपये भरत होतो. बरोबर आहे? तर अर्थात. त्या मानाने इथे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपल्याला खूप अर्थात. कमी टॅक्स भरावा लागतोय. तसाच जर मी विचार केला बरोबर. पीजीआयएम फंडाचा, पीजीआयएम चा जो मिड कॅप फंड आहे त्याचा, तर त्या ठिकाणी आपली जी व्याजाची रक्कम आहे ती 12,50,000 रुपये आहे. 10 लाख रुपयाची मुद्दल वजा करून आणि त्यातलं 1 लाख रुपये ज्याच्यावरती टॅक्स लागत नाही ती रक्कम सुद्धा मी मायनस जर केली तर आपल्याला 11,50,000 रुपयांवरती टॅक्स भरावा लागणार आहे आणि तो 10% भरावा लागणार आहे. म्हणजे साधारणतः 1,10,000 रुपयांच्या घरामध्ये 1 लाख. आपल्याला टॅक्स बसणार आहे 11 लाख रुपयांच्या व्याजावरती. तर बरोबर. नुसतं गणित जे आहे ते गणित फक्त व्याज कमवण्याचं नाहीये, एफिशियंट टॅक्सेशनचं पण गणित आहे. तर या ठिकाणी इक्विटी टॅक्सेशन असल्यामुळे, इक्विटी प्रकारचं टॅक्सेशन असल्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये इथे आपल्याला तो फायदा पण होतोय. आपण व्याज तर जास्त कमवतोच आहे, पण आपण टॅक्स सुद्धा कमी या ठिकाणी भरतोय. मानसी. येस. सर खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही खरं तर, की इन टर्म्स ऑफ रुपीज किती आपल्याला फरक पडतो आणि खरंच हे जे आपण पर्सेंटेज म्हणतो, की दरवर्षी 15% याचा किती मोठा इफेक्ट होतो ते. पण आता माझा प्रश्न असा आहे खरं तर, की खरंच कुठली व्यक्ती गुंतवून हे असे इयर ऑन इयर 30%, इयर ऑन इयर 40% कमवू शकते का? खरंच अशी इन्व्हेस्टमेंट फ्रुटफुल अशी होऊ शकते का? तर याविषयी काय सांगाल? खरंच हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हाच खरा प्रश्न आहे एवढ्या सगळ्या प्रश्नांमध्ये. कारण की हं. आतापर्यंत मी सांगितलं त्याला ते सगळं थेरॉटिकल होतं, ते सगळं होऊन गेलेलं आहे. आणि बरोबर. त्यावरती ज्या लोकांनी 5 वर्ष ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली, त्या लोकांना एवढा परतावा निश्चित मिळाला असता. अगदी हे लेखी आहे सगळीकडे. म्हणजे असं कुठेच बरोबर. नाहीये, की हे आपण काहीतरी चुकीचे आकडे सांगतोय किंवा चुकीच्या फिगर्स सांगतोय. या पब्लिकली हं. पब्लिश झालेल्या सगळ्या फिगर्स आहेत. त्यामुळे या फिगर्स आहेत. राइट. म्हणजे 5 वर्षांपूर्वी समजा एखाद्या व्यक्तीने क्वांटच्या म्युच्युअल फंडामध्ये 10 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे नक्कीच 32.5 लाख रुपये आता झाले असते. पण हं. याच्यामध्ये एक मोठा पण आहे. आता तो मोठा हं. पण काय आहे ते आपण समजावून घेऊया. आणि तो पण जो आहे तो फंड परफॉर्मन्स विषयीचा नाहीये. तो जो पण आहे तो पण आपल्या विषयीचा आहे. आपल्या गुंतवणूकदाराच्या मानसिकतेविषयीचा आहे. आणि ही मानसिकता हं. जी आहे, ही मानसिकताच सगळ्यात मोठं हर्डल आपल्या गुंतवणुकीमध्ये कायम बनत असतं. आता ती हं. मानसिकता काय मी तुम्हाला सांगतो. सी मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी रिटर्न्स सांगताना असं सांगितलं होतं, की कोव्हिडच्या वेळी मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड साधारणतः 55-60 लाख रुपये 60% खाली पडले होते. बरोबर. बरोबर आहे. आता माझा प्रश्न असा आहे, की त्या ठिकाणी समजा तुम्ही नुकतेच 10 लाख रुपये गुंतवले असते, कोव्हिडच्या जस्ट आधी 10 लाख रुपये समजा तुम्ही गुंतवले असते आणि तुमच्या 10 लाख रुपयांचे 5.5 लाख रुपये झाले असते. समजा 45% मार्केट खाली पडलं किंवा हं. 50% खाली पडलं. हं. तर तुमचे जर 5 लाख रुपये झाले असते, तर तुम्ही सायकॉलॉजिकली तेवढे स्ट्रॉंग राहू शकला असतात का? हा माझा प्रश्न सगळ्या इन्व्हेस्टर्सना आहे. आणि याचं उत्तर अनफॉर्च्युनेटली नाही असं येतं. ते आपल्याला हो हं. मध्ये बदलायचंय. जर तुम्ही त्या ठिकाणी कोव्हिडमध्ये पॅनिक होऊन पैसे काढून घेतले असते, तर तुम्ही लॉसमध्ये राहिला असतात. पण तुम्ही जर पैसे बरोबर. तसेच ठेवले असते, तर तुम्हाला हे जे काही 24-24.5% रिटर्न्स मी आता सांगितले, ते 24.5% रिटर्न्स तुम्हाला नक्कीच मिळाले असते. हं. हं. त्याशिवाय तुम्ही जर खाली असताना म्हणजे कोव्हिडचं मार्केट 55% खाली पडलेलं असताना काही आणखी गुंतवणूक केली असती, तर त्याचा तुम्हाला आणखीन फायदा झाला असता. तर ही हं. सायकॉलॉजिकली आपण इथे प्रेशरमध्ये येतो. दुसरा एक भाग काही इन्व्हेस्टर्सनी त्या पिरियडमध्ये केला, तो पण मी सांगतो, तो पण महत्वाचा आहे. लोकांनी काय केलं, की ठीक आहे माझे 10चे 5.5 झालेत, खाली आलाय. 5.5 ला लोकांनी पैसे नाही काढले. वाढण्याची वाट बघितली. वाढू हं. दिलं, हं. पण वाढून जेव्हा त्यांची 10 लाखाची लेवल आली, आता मी काढून घेतो कारण माझे 10 लाख रुपये मला आता माझी व्हॅल्यू परत आलेली आहे. आता याच्यापुढे हं. परत मार्केट हं. पडणार आहे, परत कोव्हिड वाढणार आहे. जगभरामध्ये कोव्हिडच्या केसेस वाढायला लागलेल्या आहेत. टीव्हीवरच्या बातम्या तर आपण रोजच बघत होतो. पेपर आपण रोजच बरोबर. वाचत होतो. ते सगळं आपल्याला पॅनिक करून टाकत होतो. मग 5.5 लाखाचे जसे 10 लाख रुपये झाले किंवा 11 लाख रुपये झाले, लोकांनी पैसे काढून घेतले. ज्या हं. हं. लोकांनी पैसे काढून घेतले, ते सुद्धा या 32 लाख रुपयांना मुकलेले आहेत. तर बरोबर. ही आपली सायकॉलॉजी आहे.
मला इथे सांगायचं बेसिकली काय आहे, की शेअर मार्केट जे आहे ते बनलंय वर जाण्यासाठी. त्याचं डिझाईनच वर जाण्यासाठीच आहे. त्याचं डिझाईन खाली जाण्यासाठीचं नाहीये. खाली जाणं हा त्यातला हम्म. तात्पुरता भाग आहे. जसं आपला जन्म होतो, आपला जन्म आपलं वय वाढण्यासाठी होतो. आपलं वय कमी होण्यासाठी नाही होत. असं कधी ऐकलंय का आपण एखाद्या व्यक्तीचं वय कमी झालं? असं नाही होत. बरोबर. हां, तो एखाद्या वेळी आजारी पडू शकतो, पण त्याचं वय कमी नाही होत. आपलं वय वाढतच राहतं. शेअर मार्केटचं सुद्धा तसंच आहे. शेअर मार्केट हा वाढतच जाणार आहे कालांतराने. पण शेअर मार्केट कधीतरी आपल्यासारखं आजारी पडणार. आपण कधीतरी आजारी पडतो. आपल्याला आरामाची आवश्यकता असते. तशी शेअर बाजाराला हम्म. सुद्धा आरामाची आवश्यकता आहे. तो सुद्धा कधीतरी आजारी पडतो. तर हा जो कोव्हिडचा पिरियड होता, तेव्हा शेअर मार्केट आजारी पडलं असं समजायचं. तो परत तंदुरुस्त होणार आहे. तो परत आपल्या दिशेने जाणार बरोबर. आहे. म्हणजे दुसरं आपण एक गुंतवणूक करून राहणे आणि टू स्टे इन्व्हेस्टेड असंच आपण म्हणू शकतो. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तर याला लागूनच मी अजून एक उदाहरण मला द्यायचं आहे. कोव्हिडचं तर मी उदाहरण दिलं, थोडासा वेळ जास्त होतोय आज मला माहिती आहे. पण मी हम्म. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय, महत्त्वाचं असल्यामुळे, की हम्म. कोव्हिडच्या पिरियडमध्ये मार्केट खूप खाली आलं. असंच 2011च्या पिरियडमध्ये जेव्हा मार्केट पडलं होतं, तेव्हाही मार्केट खाली आलं होतं. तेव्हा ही सिच्युएशन निर्माण झाली होती. पण एक दुसऱ्या प्रकारची सिच्युएशन सुद्धा निर्माण होते, ज्या सिच्युएशनमध्ये मार्केट खाली पण जात नाही आणि वर पण जात नाही. ते एकाच रेंजमध्ये राहतं. त्याच हम्म. लेव्हलला हम्म. खेळत राहतं. म्हणजे अशा वेळी काय होतं, की माझे पैसे वाढत पण नाही आणि माझे पैसे कमी पण होत नाहीत. मग आपल्या मनात काय येतं, बरोबर. की या पिरियडमध्ये मी एफडी मध्ये पैसे टाकले असते, तर कमीत कमी मला 6.5-7% 8% तरी व्याज मिळालं असतं. माझा पिरियड वाया नसता गेला. अहो, ते बरोबर आहे. हम्म. पण तो जेव्हा वाढायला सुरुवात करतो मार्केट, तेव्हा तुम्ही त्या मार्केटमध्ये जर नसाल, तर तुम्ही त्या 24% व्याजाला मुकणार आहात. असं कधीच होत नाही, बरोबर. की ते मार्केट वाढायला सुरुवात झाली आणि तुम्ही एफडी मधून परत मार्केटमध्ये आलात. असं होत नाही. तुम्ही एकदा काढलेत की काढले. तर असा जो पिरियड आला होता, तो पिरियड 2011 ते 2014च्या दरम्यान आला होता आणि यावेळी मार्केट स्टॅग्नंट राहिलं होतं एकाच ठिकाणी साधारणतः आणि ते वाढायला जेव्हा सुरुवात झाली 2014 नंतर, तेव्हा 2014 ते 2020 आपण बघितलंय मार्केट खूप सपाट्याने वाढलं आणि त्यावेळी मार्केट हम्म. जो परतावा दिला, तो परतावा खूपच चांगला होता. आणि इन्सिडेंटली आता सुद्धा तशीच सिच्युएशन आहे, जी सिच्युएशन सुरू झाली होती ऑक्टोबर 21 मध्ये. मला हा मुद्दा मला थोडासा हायलाइट करून आज सांगायचा आहे, कारण ही आत्ताची सिच्युएशन हम्म. आहे. तर आता हम्म. सुद्धा तुम्हाला असं काही ठिकाणी दिसत असेल, काही लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये आता रिटर्न्स तेवढेसे दिसत नाहीयेत. तर ते रिटर्न्स का हम्म. दिसत नाहीयेत आता? कारण आपण 2011 ते 2014च्या पिरियडमध्ये जसं होतो तसाच आत्ताचा पिरियड चालू आहे, जो 2000 सॉरी ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालाय आणि तो अजूनही साधारणतः आपण त्याच रेंजमध्ये आहोत. तर या रेंजमधून आपण बाहेर निघणार आहोत आणि बाहेर निघून आपण परत वर जाणार आहोत. फक्त ती वेळ कधी आहे हे आपल्याला माहिती नाहीये. मार्केटला कुठलं तरी ट्रिगर लागत असतं. तर ते जे ट्रिगर आहे, कदाचित ते ट्रिगर पुढच्या वर्षीच्या इलेक्शननी येईल किंवा कदाचित त्याच्या आधी एखादी चांगली जर न्यूज आली, तर त्या न्यूजनी ते ट्रिगर आपल्याला मिळेल. तर जेव्हा हम्म. हे ट्रिगर हम्म. आपल्याला मिळेल, तेव्हा मार्केट आपलं आत्ताची जी 18,000ची निफ्टीची लेव्हल होती किंवा साधारणतः सेन्सेक्सची 64,000-65,000 रुपयांची लेव्हल होती, त्या लेव्हलमधून आपण बाहेर निघणार आहोत. हे 64,000चं जे मार्केट आहे सेन्सेक्स 64,000-65,000चं ते 80ला जाणार आहे, 80चं 1,00,000ला पण जाणार आहे. पण आपण हम्म. त्याच्यामध्ये आहोत का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. नेमकं बरोबर. पॅनिक होऊन आपण बाहेर निघालो तर मात्र प्रॉब्लेम आहे. किंवा बरोबर. निफ्टीचा जर मी विचार केला तर निफ्टी 18,000ची 25,000ला जाणारच आहे. ती आज जाणार आहे का उद्या जाणार आहे एवढाच फक्त प्रश्न आहे. तर आपली मानसिकता आपण सांभाळणं फार महत्वाचं आहे. कारण इक्विटी एफडी सारखं चालत नाही. एफडी हे तुम्हाला रोज व्याज देतं, पण थोडंसंच देतं. हम्म. म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट तुम्हाला व्याज कधीतरीच देतं, पण भरघोस देतं. पण ती भरघोसचा जो बरोबर. पिरियड आहे, तो भरघोस देण्याचा जो पिरियड आहे, त्या पिरियडला आपण मार्केटमध्ये राहायला हवं. आपण त्यावेळी तिथे असायला हवं. हे फार महत्वाचं आहे. मानसी. येस, नक्कीच सर. नक्की. म्हणजे टू स्टे इन्व्हेस्टेड इज द की असं आपण नेहमी म्हणतो, की मार्केटमध्ये आपली गुंतवणूक करणे आणि विसरून जाणे. रोज बघून पॅनिक न होणे हे असं आपण नेहमी आपल्या क्लायंट्सना सुद्धा सांगत असतो. तर येस. तसंच आहे खरं तर. सर आज या माध्यमातून मी आपल्या फंड बॉक्स विषयी सुद्धा थोडंसं सांगू इच्छिते. आज आपण इतक्या स्कीम्सची नावं तुम्ही आम्हाला सांगितलीत, की या स्कीम्सने एवढे रिटर्न्स दिले, त्या स्कीम्सने तेवढे रिटर्न्स दिले. पण आपण जसं आधीच्या सेशन्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की कधीही रँडम इन्व्हेस्टमेंट करू नये, की ही स्कीम रिटर्न चांगली देते आहे म्हणून त्या एकाच स्कीममध्ये सगळी अमाउंट गुंतवणे हे काही योग्य नाही. आणि याच धर्तीवरती फंड बॉक्स म्हणून आम्ही एक प्रोडक्ट बनवलेला आहे. आमची वेबसाईट जी www.bonvista.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता.
फंड बॉक्स म्हणजे नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स, ज्यामध्ये इक्विटी, बॉन्ड्स आणि गोल्ड या तिन्हीचं कॉम्बिनेशन असलेल्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत, ज्या तुम्ही तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार तुमचे जे काही गोल्स असतील, तुम्हाला वेकेशनला जायचंय, एज्युकेशन प्लॅनिंग करायचंय, रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय, या सगळ्या उद्देशांनुसार तुम्ही तो फंड बॉक्स निवडू शकता आणि त्या फंड बॉक्समध्ये विदिन फ्यू क्लिक्स इन्व्हेस्ट करू शकतात. तर तुम्ही नक्की आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की आम्हाला विचारा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अर्थात आमच्या वेबसाईटवरती दिलेलेच आहेत. उन्मेष सर. येस, ॲब्सोल्युटली. आणि सगळ्यात महत्त्वाचा नेहमीचा प्रश्न, आम्ही एक विडा उचललाय, तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही या Facebook लाईव्हच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यात आम्ही आता हा नवीन एक नवीन इनिशिएटिव्ह म्हणण्यापेक्षा दर महिन्याचा जो पहिला फ्रायडे फिनटॉक असेल, तो पहिला फ्रायडे फिनटॉक आम्ही याच्यापुढे फंड स्पेसिफिक करणार आहोत. म्हणजे म्युच्युअल फंडांची, ऍक्च्युअल फंडांची नावं घेऊन त्या फंडांमध्ये किती रिटर्न्स मिळालेले आहेत, कुठल्या फंडांनी चांगलं केलं, कुठल्या कुठल्या फंडांनी तेवढंसं हम्म. चांगलं नाही केलं, अशा प्रकारच्या विषयावरती आम्ही हा पहिला फ्रायडे फिनटॉक जो आहे तो डेडिकेट करणार आहे. तर ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या फंड एक्सप्लेनेशन मध्ये इंटरेस्ट आहे किंवा कुठले चांगले फंड आहेत ही माहिती करून घ्यायची आहे, त्या लोकांनी हा फ्रायडे फिनटॉक पहिला तर चुकवूच नये, आणि तसाही पण बाकीचे सुद्धा कुठलेच फ्रायडे फिनटॉक तुम्ही चुकवू नका. आमचं हे जे व्हिडिओ आहे किंवा व्हिडिओ लिंक आहे ते तुमच्या ग्रुप्समध्ये कृपया कृपया शेअर करा. यातून आमचा जो उद्देश आहे तो लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे हा उद्देश आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून का चांगली गुंतवणूक होऊ शकते हे सांगणं आणि चांगली गुंतवणूक कशी करावी ही सांगणं आमचा हा कायम उद्देश राहिलेला आहे, आणि आम्ही तो तसाच कायम ठेवणार आहोत. तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्या ज्या लिंक्स आहेत, तुमच्याकडे आलेल्या पोस्ट आहेत, त्या पोस्ट तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर कराव्यात, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता जॉईन करायला विसरू नका फ्रायडे फिनटॉक. त्याचा अलार्म लावून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये, आणि अगदी 15-20 मिनिटांमध्ये आम्ही हे संपवण्याचा प्रयत्न करतो. सो कृपा करून नक्की. जॉईन करा. आम्हाला तुमचे फीडबॅक कळवत राहा. आमच्या फेसबुक वॉलवर ती तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा आमच्या पर्सनल नंबर्सला जरी टाकलं तरी चालेल. हे फीडबॅक आमच्यासाठी एनर्जीचं काम करतात, त्यामुळे ती एनर्जी आमच्यासाठी फार महत्वाची आहे. सो कृपया करून आम्हाला ते फीडबॅक तुमचे कायम देत राहा. मानसी. नक्कीच, नक्कीच. सर, माझ्या मते आज थांबूयात आपण. पुढच्या शुक्रवारी परत आम्ही तुम्हा सर्वांना भेटू. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, म्हणजे आम्ही आमचे इव्हेंट जेव्हा क्रिएट करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूयात पुढच्या शुक्रवारी. थँक यू सो मच.